नमस्कार. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे. साधू संतांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक तरुणांनी चळवळीची प्रेरणा घेतली आहे. नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेड महानगर प्रमुख प्रफुल्ल वाघ एक कार्य पाहतात. आज ते आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने संत विचारांच्या चळवळीचा संत मेळावा आयोजित केला आहे. याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत. प्रफुल्लजी, स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. संत परंपरेची, संत विचारांची चळवळ आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून नाशिकमध्ये राबवत आहात. यामागचा नेमका तुमचा उद्देश काय आहे? सर्वप्रथम आपल्या स्टुडिओचं मी धन्यवाद व्यक्त करतो. संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही गेली 12 वर्षापासून गोदातीरी संतांचा मेळा, यावर्षी जरी हे नाव दिलेलं असलं तरी गाडगे महाराज धर्मशाळेत लगेच अमरधाम रोड येथे हा आमचं 12वं वर्ष आहे. इथे मोठमोठे इतिहास संशोधक, अभ्यासक, व्याख्याते, कीर्तनकार आम्ही त्या विचारपीठावर आणलेली आहेत. या मागचा प्रमुख हेतू हाच की आज जर नाशिक जिल्ह्याचा, मी फार पूर्ण महाराष्ट्राबद्दल बोलणार नाही, पण किमान आपण नाशिक शहराचा आणि जिल्ह्याचा जर विचार केला, का 11वी 12वी पासूनची जर आपण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बघितले, इलाइट क्लासमध्ये जर तुम्ही कधी फिरलात, एक गंगापूर रोड, कॉलेज रोड आणि शरणपूर रोड या एरियामध्ये, तर तिथं मोठमोठे कॅफे आहेत. त्या कॅफेच्या माध्यमातून जर आपल्या लक्षात येईल, तिथून जर आजूबाजूला रात्री 10 वाजेनंतर आपण चक्कर मारायला गेलो तर मोठ्या प्रमाणात तरुण आणि तरुणी व्यसनाधीन झालेले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्यानं एक टॅबो नावाची गोळी येते. ती तुम्हाला पत्रकारांना फार चांगल्या पद्धतीनं माहीत असेल, कारण तुम्ही अनेक कारवाया तुम्ही देखील केलेल्या असतील. टॅबो असेल, ड्रग्स असेल, MD असेल, गांजा असेल, चरस असेल किंवा हुक्का पार्लर्स असतील, अशा या ठिकाणी, आणि दारू प्रमुख कारण. झोपडपट्टी भागात आलो की दारूला नाव ठेवलं जातं, पण त्याही बरोबर आपण याकडे दुर्लक्ष होतंय. अगदी उच्चभ्रू वस्तीत राहणारी लोक, त्यांच्या मुलं मुली ह्या व्यसनाधीनतेकडे वळत आहेत. तर आमचा एक छोटासा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या वतीनं गोदातीरी संतांचा मेळा, प्रबोधन पर्व तरुणांचे जागर संत परंपरेचा हा विषय घेऊन आम्ही सत्यपाल महाराज जे सप्त मंजिरी वादक आहेत, आमची संभाजी ब्रिगेडची भूमिका देखील आहे. सत्यपाल महाराजांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा. त्यांचे शिष्य डॉक्टर रामपाल महाराज धारकर अमरावतीचे, अंजनगाव सुरजी हे त्यांचं गाव आहे. यामध्ये त्यांनी अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम करून इथे देखील हाच हेतू त्यांचा आहे की तरुणाईला या विळख्यातून बाहेर काढून आपण एक संतांचा विचार दिला पाहिजे. संभाजी ब्रिगेड सातत्यानं त्यांच्या साहित्यामधून, तुम्ही जर संभाजी ब्रिगेडचं साहित्य सगळं वाचलं, म्हणजे अर्थात मराठा सेवा संघाचं साहित्य, खेडेकर साहेबांपासून तर अगदी आमचा कुठलाही जरी लेखक तुम्ही घेतला, तर आम्ही नामदेव तुकाराम ही चळवळ चालवत असताना आम्ही राष्ट्रसंतांच्या विचारांवर काम करणारी लोक आहोत. या पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं आजचा आम्ही 24 डिसेंबर रोजी जो कार्यक्रम आम्ही घेतलाय, त्या कार्यक्रमाला सर्वांना येण्याचं आव्हान आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून करण्यासाठी या ठिकाणी मला आमंत्रित केलं. त्याबद्दल मी स्टुडिओचा देखील धन्यवाद व्यक्त करतो. साधू संतांच्या विचारांची चळवळ आपण चालवत आहात. या एकंदरीत आपलं जी कार्यप्रणाली आहे त्याच्यामध्ये थोडीशी कुठेतरी एक आम्हाला दरी दिसते, एक वैचारिक दरी. साधू संतांची चळवळ, साधू संतांच्या विचारांचा जागर संत मेळा आपण आयोजित करत आहात. परंतु बऱ्याच वेळा मी असं ऐकलं आहे की संभाजी ब्रिगेड हे देवाला मानत नाहीये, परंतु साधू संतांनी तर देवाचीच साधना केलेली आहे, देवाचीच पूजा अर्चा केलेली आहे. मग हा काय नेमका ताळमेळ आहे? आपण हा प्रश्न विचारला, अत्यंत आवश्यक असलेला हा प्रश्न आपल्या माध्यमांमधून जाणं जास्त महत्वाचं आहे. संभाजी ब्रिगेडला जाणीवपूर्वक काही लोक बदनाम करण्याचं काम करतात. आपण जर विचार केला, संभाजी ब्रिगेडचा कुठलाही पदाधिकारी जर तुम्ही काढला, कुठलाही पदाधिकारी असेल किंवा जो सक्रिय कार्यकर्ता असेल, जो केडरबेस कार्यकर्ता असेल, तो जर तुम्ही बघितला तर तो वारकरी संप्रदायातून आलेला आहे. उदाहरणार्थ, मीच तुमच्या स्टुडिओमध्ये येण्या अगोदर या कार्यक्रमासंदर्भात मला भूमिका घ्यायची म्हणून नव्हे, तर मी देखील संत परंपरेचा मानणारा माणूस आहे. नामदेव तुकाराम ही मराठा सेवा संघाची विंग आहे, नामदेव तुकाराम वारकरी परिषद. या विंग मध्ये काम करणारे अनेक मराठा सेवा संघाची लोक आहेत का जी शेतकरी चळवळीतून, पुरोगामी चळवळीतून येऊन या संत परंपरेला वाहून घेतलेली लोक आहेत. तुम्ही याच्यामध्ये पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब असतील, आमचे संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघाचे, यांचं साहित्य वाचा, किंवा सगळ्यात प्रमुख
आळ साळुंके सरांनी लिहिलेली तुकाराम महाराजांची गाथा आहे, अभंग शतक आहे, शिवधर्म गाथा आहे. ज्यांनी शिवधर्म गाथा वाचली नाही, आम्ही त्यामध्ये कृष्णाला स्थान दिलेलं आहे, आम्ही त्यामध्ये रामाला स्थान दिलेलं आहे, आम्ही त्यामध्ये शंकराला स्थान दिलेलं आहे, आम्ही पंढरपूरच्या पांडुरंगाला स्थान दिलेलं आहे. आणि मग आम्ही सगळे नामदेव तुकारामाचे वारकरी आहोत ही भूमिका घेऊन आम्ही समाजामध्ये वावरत असतो. पण तरी देखील काही जाणीवपूर्वक तथाकथित एकाच विचारसरणीतील लोक संभाजी ब्रिगेडला बदनाम करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे एक सांगण्याचं तात्पर्य, आम्ही बदनाम कुठं होतो तर तुकाराम महाराजांनी फार सुंदर ओवी त्याच्यासाठी लिहिली आहे. ऐसे कैसे झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून राख डोळे झाकून करती पाप, तुका म्हणे सांगू किती जळवता याची संगती, नाठाळाचे काठी हनुमादी. ज्या वेळेला आम्ही अशा बंधू भावांच्या विरोधात बोलतो त्यावेळेला संभाजी ब्रिगेडला बदनाम करण्याचं काम त्यांची भक्त मंडळी आणि तथाकथित स्वतःला कट्टरवादी म्हणून घेणारी त्या कट्टरपंथातली लोक आम्हाला संभाजी ब्रिगेडला नावं ठेवण्याची कामं करत असतात. आपण माध्यमांमधनं देखील बघितलेलं असेल अनेकदा का संभाजी ब्रिगेडवर वारंवार तुम्ही जो प्रश्न विचारलाय, तुमच्या मनातला प्रश्न अगदी तुम्हाला वाटलं म्हणून तो प्रश्न तुम्ही स्टुडिओमध्ये उपस्थित केला. पण संभाजी ब्रिगेडचा जबाबदार पदाधिकारी म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य करतोय का आम्ही वारकरी संप्रदायात आलेली लोक आहोत, आम्ही नामदेव तुकाराम चळवळीला मानणारी लोक आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं, संभाजी ब्रिगेडचा केडर कार्यकर्ता ही संभाजी ब्रिगेडची प्रॉपर्टी आहे. संभाजी ब्रिगेडच्या बाबतीमध्ये आणखी एक वाक्य ऐकायला मिळतं, ज्याही वेळेस संभाजी ब्रिगेडची कुठं मीटिंग असते, बैठक असते, त्या ठिकाणी 100% एक टक्केवारी काढली जाते, ती 3.5% आणि 96%. हा नेमका काय प्रकार आहे? आणि सर्वात महत्वाचं, 3.5% एकीकडे आणि 96% एकीकडे, असा एक चर्चेमध्ये कुठेही मुद्दा मांडला जातो. सर्रास महाराष्ट्रातल्या कुठल्याही संभाजी ब्रिगेडच्या बैठकीला उपस्थित राहू द्या, हा मुद्दा तिथं परमनंट कायमस्वरूपी मांडला जातो. मग एखाद्या मुआबच्या, एखाद्या ज्याला काय आपण जात म्हणली तर हरकत नाही, त्याला एखाद्या जातीच्या विरोधात संभाजी ब्रिगेड काम करते का वैयक्तिक, असं वाटतंय का तुम्हाला? मी थोडस तुम्हाला या ठिकाणी खोडतो. अत्यंत महत्वाचे प्रश्न तुम्ही या मुलाखती दरम्यान विचारताय, याबद्दल अत्यानंद आहे. ब्राह्मण म्हणून तुम्ही असा थेट प्रश्न न विचारता फिरून विचारला, पण तरी सुद्धा संभाजी ब्रिगेडचा शत्रू लपून राहिलेला नाही, तो आमचा उघड शत्रू आहे. पण तुम्ही एक विशिष्ट व्यक्तीला आमचा विरोध नाही, त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे, म्हणजे ब्राह्मण वादाला आमचा विरोध आहे. जर आपण लक्षात घेतलं की आज आम्ही मराठा समाजात आहोत, आमच्यातील काही सरंजाम असतील ज्यांच्या डोक्यात ती मनुस्मृती आणि कट्टरवाद आणि ती विचारधारा जर त्यांच्या मेंदूमध्ये असेल, एखाद्या छोट्या समाजावर अन्याय अत्याचार करण्याची भूमिका असेल आणि एखादा ब्राह्मण जर रिक्षा चालवणारा असेल तर तो निश्चित आम्हाला आमचा वाटणार आहे. तो कुठेतरी काम 96% हे छोटे म्हणायचे का 3.5% हे छोटे म्हणायचे? निश्चित 3.5% जरी छोटे असले तरी सुद्धा या देशाचं विष कालवण्याचं काम बहुसंख्यक कोणामाध्यमातून होतं. तुमच्या माध्यम प्रतिनिधींना देखील हे चांगल्या पद्धतीनं माहित आहे. आपण जर विचार केला, आज भारतीय जनता पक्ष हा राजकारणाचा, आपण कार्यक्रम राजकीय नाही, पण या राजकारणाचा जरी संबंध नसला तरी भारतीय जनता पक्षाचा जरी आपण विचार केला तरी तथाकथित लोक त्यांची मक्तेदारी त्या पक्षामध्ये समजतात. पण आता तसं राहिलेलं नाही. सर्व पक्षामध्ये प्रतिनिधी हे बहुजन समाजातली आलेली आहेत. आणि आम्ही परत एकदा आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून सांगतो, ब्राह्मण म्हणून आमचा कोणालाही विरोध नाही, पण त्या प्रवृत्तीला निश्चित विरोध आहे. ज्यांनी दाभोळकरांचा खून केला, ज्यांनी पानसरेंचा खून केला, ज्यांनी कलबुर्गींचा खून केला, ज्यांनी गौरी लंकेशचा खून केला, त्यांनीच तुकाराम महाराजांचा खून केला, असाच आमचा आरोप आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. परंतु या चळवळीमध्ये नामदेव तुकाराम एवढाच उल्लेख केला जातो. मग ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण आहेत म्हणून का तिथं वगळलं जातं का? आता याच्या आधीच्याच प्रश्नापूर्वी मी दाभोळकरांचं देखील नाव घेतलं. असं कुठंही होत नाही. ज्ञानेश्वर माऊलींना मानणारी लोक आम्ही आहोत. नामदेव तुकाराम ही आमची परिषद आहे, वारकरी परिषद, पण तरी देखील आम्ही ज्ञानेश्वर माऊलींना आदराचं स्थान देणारी लोक आहोत, संत परंपरेला मानणारी लोक आहोत. ज्या विचारांच्या विरोधात आम्ही काम करतो, आम्ही रामदासाचा उघड विरोध केला. मग रामदास ब्राह्मण होता म्हणून आम्ही विरोध केला असं नव्हे, तर ती प्रवृत्ती त्या पद्धतीची नव्हती. जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांचा गुरु दाखवण्याचं काम रामदासाला होतं. झिरोचा हिरो करण्याची टेंडेन्सी काही लोकांकडे परफेक्ट आहे,
त्याच्यामुळे त्या घटनेचा सत्य इतिहास लोकांसमोर यावा. सत्य इतिहास लोकांना असं आहे प्रफुल्लजी की प्रत्येक माणसाला अनेक गुरु असतात. जर आपण इतिहासामध्ये जर व्यवस्थित जर अभ्यास केला तर चित्त प्रसन्न करण्यासाठी जी काही ध्यान साधना होती, कर्माचा गुरु वेगळा असतो, अध्यात्माचा गुरु वेगळा असतो. जे शास्त्रामध्ये लिहिल्याप्रमाणे जेव्हा जे काही माझ्या वाचनात आतापर्यंत आलेलं आहे की रामदास महाराजांनी फक्त आध्यात्मिक दीक्षा, आध्यात्मिक गुरु, दादोजी कोंडदेव शस्त्रगुरु, शस्त्रविद्या, तुकाराम महाराज ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज या सगळ्या लढाईला वगैरे कंटाळून त्यांनी ठरवलं की मी आता सगळं सोडून देतो, त्यावेळेस कर्म हा तुझा धर्म आहे, राज्य करणं हा तुझा धर्म आहे, म्हणून तुकाराम महाराज राजकीय गुरु किंवा प्रापंचिक गुरु असे काही कन्सेप्ट आहे. मला असं वाटतंय की कुठंतरी या सगळ्या प्रकरणाला दिशाभूल करून जे काही तरुण मुलं आहेत त्यांच्या मनामध्ये द्वेष पेरला जाईल असं वाटत नाही का आपल्याला? निश्चित नाही. तुमचे सगळेच्या सगळे प्रश्न मी या ठिकाणी आपल्या स्टुडिओमध्ये मी सर्वच्या सर्व प्रश्न या ठिकाणी खोडतो. सर्वप्रथम शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे होते. दादू कोंडदेव हे प्रकरण जरी शिव इतिहासातलं खरं असलं तरी ते गुरु नव्हते. भाग 1. भाग 2 छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव गुरु आहे, त्या म्हणजे महासाहेब जिजाऊ. भाग 2 यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी शिवाजी महाराज गेल्याची नोंद आहे. रामदासाची आणि शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात एकदाही भेट झालेली नाही असा पुरावा देखील उपलब्ध नाही. जाणीवपूर्वक काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून आणि तथाकथित इतिहासकारांच्या माध्यमातून रामदास आमच्या मानगुटीवर बसवला जातो. ज्या शालेय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 4थीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर किंवा आतमध्ये छत्रपती शिवरायांचा आणि रामदासांचा उल्लेख केलेला आहे, त्यांची प्रतिमाही तिथे पाहावयास मिळते. आता सध्या आहे का नाही माहिती नाही, परंतु मी ज्यावेळेस शिकायचो त्यावेळेस त्या पुस्तकामध्ये ते रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं दिसायचं, पुढे तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज दिसायचं. मग जर हे तसं नाही तर मग ते अभ्यासक्रमापर्यंत पोहोचलं कसं? एक महत्वाची भूमिका आपल्या निमित्तानं एक सांगू इच्छितो. पहिले आपण तुमचा आधीचा प्रश्न अर्धवट राहिला त्याच्यात तो पूर्ण करून त्यानंतर मी या उत्तराकडे येतो. दादोजी कोंडदेव ही वॉज छत्रपती शिवाजी बायोलॉजिकल फादर हे वारंवार आम्हाला बोलण्याला सुद्धा कंटाळवाणं वाटतं आणि किंवा आम्हाला ते नको वाटतं. पण असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर आम्हाला ते नाईलाजास्तव बोलावं लागतं. माझं इंग्रजीवर प्रभुत्व नाही. मी मराठीचा प्राध्यापक आहे. मी 10वी 4 वेळा नापास झालोय, 12वी 4 वेळा नापास झालोय. मला इंग्रजी फार कळत नाही. तरी सुद्धा आपण पत्रकार या नात्यानं तुम्हाला हा शब्द मी जो बोललोय तो कळाला असेल. दादोजी कोंडदेव ही वॉज छत्रपती शिवाजी बायोलॉजिकल फादर. आमचा बाप बदलण्याची मजल ज्या लेखकाची जाऊ शकते तो जेम्स लेन भारतात कोणाच्या सहाय्यानं आला? आपण पत्रकार म्हणून त्याचं संशोधन केलं पाहिजे. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्या ठिकाणी हल्ला चढवण्यात आला आणि आम्ही सांस्कृतिक दहशतवाद मोडीत काढला. संभाजी ब्रिगेडचे 72 तरुण त्या घटनेमध्ये सामील होते आणि त्यात त्यांना सजा सुद्धा झाली. मला सांगायचं आपल्या स्टुडिओमध्ये असं आहे का जाणीवपूर्वक काही चित्र उभी केली जातात. आपण आईच्या आणि मुलाच्या शेजारी कोणाचं शिल्प अपेक्षित करतो? बापाचं असलं पाहिजे. आपण जरी त्या ठिकाणी असू, माझ्या आईच्या आणि माझ्या शेजारी कोण असलं पाहिजे तर माझा बाप असला पाहिजे. जाणीवपूर्वक लाल महालामध्ये दादू कोंडदेवचा पुतळा जिजाऊ महासाहेबांच्या शेजारी उभा करणं ही कुठली विकृती आहे? पुरंदरे सारखे महाराष्ट्र दूषण अशा लोकांना बंद दरवाजाआड महाराष्ट्र भूषण द्यावा लागतो. मेल्यानंतर त्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असं वाटतं, पण बाबा पुरंदरेचा जन्मच नागपंचमीचा आहे. तो स्वराज्याला दसलेला काळा विषारी नाग आहे हा आमचा आरोप आहे. या भूमिका मांडत असताना जाणीवपूर्वक शिवाजी महाराजांचा अलंकारिक चरित्र लिहून आणि त्यामध्ये काही खोडा घालून तुम्ही जर पॅराग्राफ वाचले, माझ्याकडे ते सगळं साधन उपलब्ध आहे. तुम्ही जर काही पॅराग्राफ राजशिव छत्रपतीमध्ये वाचले तर माझं तुमच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला चॅलेंज आहे का तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. कदाचित तुम्ही ते साहित्य वाचलं नसेल म्हणून हा प्रश्न तुम्ही उपस्थित केला. तरी सुद्धा मी एक सांगतो
का शिवाजी महाराजांचा गुरु फक्त आणि फक्त मासाहेब जिजाऊ आहे, ज्यांनी 2 छत्रपती या महाराष्ट्राला दिले आहेत, म्हणून आम्हाला जिजाऊ वंदनीय आहेत, म्हणून आमचं घोषवाक्य देखील आहे, जय जिजाऊ जय शिवराय. आपण एवढ्यावर न थांबता दुसरा तुमचा प्रश्न होता का तरुणांमध्ये हा गैरसमज पसरणार नाही का, पाठ्यपुस्तक निर्मितीचा तुम्ही प्रश्न उपस्थित केला. तुम्ही पत्रकार या नात्यानं, म्हणजे आमचं संशोधन झालंय म्हणून जाणीवपूर्वक म्हणतो का तुमचंही काम आहे, जेवढी जबाबदारी आमची आहे नागरिक म्हणून तेवढी जबाबदारी तुमची देखील आहे शिव इतिहासाचं रक्षण करणं. तुम्ही जर पाठ्यपुस्तक निर्मितीचा अभ्यास केला, तुमच्या आमच्याकडे लिहिण्याचा अधिकार कधी आला, वाचण्याचा अधिकार कधी आला. एका विशिष्ट समाज शिक्षण ही त्यांची मक्तेदारी समजत होते, त्यांना शह देण्याचं काम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सावित्रीमाईंनी केलं. त्याबरोबर खालची जर परंपरा आपण लक्षात घेतली, त्यावेळेचा तुकारामांचा विद्रोह सुद्धा याच शेठजी भटजी यांच्या विरुद्धचा लढा तो त्यावेळेचा सुद्धा होता. यामध्ये प्रामुख्याने जर उल्लेख करायचा झाला, पाठ्यपुस्तक निर्मितीमध्ये जाणीवपूर्वक अशा खोडा घातल्या जातात. आता मी काही दिवसापूर्वीची घटना तुम्हाला सांगतो. विनोद तावडे त्या ठिकाणी शिक्षण मंत्री होते आणि विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना 11वीचं संस्कृत सारिका नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची वंशवळ चुकीची छापलेली होती. आता वंशवळ चुकीची छापणं हे आपण ठीक आहे, ते मिस्टेक टाईप असू शकतं, पण तुम्ही प्रूफ रिडिंग करताना शिवाजी महाराजांची वंशवळ तुम्ही छापत आहात हे बघत असताना सुद्धा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करणं आणि 200 कोटी रुपये आमच्याच खिशातले पैसे तुम्ही त्या शिक्षण व्यवस्थेला, जी बरबटलेली व्यवस्था आहे त्याच्यामध्ये टाकणं आणि नंतर ते पुस्तकं परत घेणं, हा सर्वसामान्य मराठी माणसाचा, महाराष्ट्रातल्या माणसाचा हा अपमान आपल्याला वाटत नाही का? आपल्या खिशाला बसलेली झड आपल्याला वाटत नाही का? हे जाणीवपूर्वक अशी कृत्य केली जातात. आपण जर बघितलं का बाबा पुरंदरेंना 3,500 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा ठराव असताना बाबा पुरंदरेला महाराष्ट्र भूषण देण्यात आला. हा मराठ्यांच्या नाकावर टिचून दिला का? शिवप्रेमींच्या नाकावर टिचून दिला का? हा आमचा खऱ्या अर्थानं सवाल आहे. परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना जे काही पॅरामीटर्स जे काही असतील त्याचा लेखाजोखा तर केलाच असेल, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सत्तेवरती महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा जो राईट्स असतो तो कुणाला असतो, त्याच्यामध्ये कदाचित मुख्यमंत्री सहभागी असणारच ना. मग जे मुख्यमंत्री आतापर्यंत सत्तेवरती होते त्यांना छत्रपती शिवरायांशी, संभाजीराजांशी, जिजाऊ मासाहेबांशी त्यांना आस्था नव्हती का? त्यांना आपुलकी नव्हती का? आणि आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात बघितलं तर जवळपास सगळे मुख्यमंत्री मराठा झालेले आहेत. मी 2 मिनिटांमध्ये तुम्हाला हा विषय क्लिअर करतो. हा प्रश्न तुम्ही मला विचारला, मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. त्यावेळेसचे मुख्यमंत्रीच आता परत मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहेत. पण आपण जर एक विचार केला की सांस्कृतिक मंत्र्याचा सुद्धा यामध्ये सहभाग असतो. महाराष्ट्र भूषण देताना विनोद तावडे त्यावेळेचे शिक्षण मंत्री होते. विनोद तावडेंचा हस्ते तो महाराष्ट्र भूषण प्रदान देखील केला. विनोद तावडेंना देखील आम्ही विनंती केली होती का तो पुरस्कार देऊ नये. त्याच्यासाठी शिवसन्मान जागर परिषदा लागली, ज्या संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रावर सतत पूर्ण ताकदीनं त्या शिवसन्मान जागर परिषदा आम्ही पूर्ण केल्या, ज्यामध्ये आम्ही बाबा पुरंदरेंनी केलेली जी काय विकृती आहे, जे काय लिखाण आहे, आपण जसं सांगितलं पॅरामीटर्स ठरवले जातात. पॅरामीटर्स निश्चित ठरवले जातात. कुठलाही पुरस्कार देताना पॅरामीटर्स ठरवले पाहिजे. आम्ही या कार्यक्रमानिमित्त 24 डिसेंबरला आमचा जो कार्यक्रम आहे संध्याकाळचा, त्या कार्यक्रमास देखील आम्ही पुरस्कार देणार आहोत. त्याचे आमचे पॅरामीटर्स ठरलेले आहेत. भारतरत्न हा खेळासाठी होता का? मी स्वतः उत्कृष्ट क्रिकेट खेळतो आणि मी स्वतः सचिन तेंडुलकरचा फॅन आहे. तरी सुद्धा पॅरामीटर्स ठरलेले असताना सुद्धा क्रीडा क्षेत्रातला भारतरत्न पुरस्कार हा सचिन तेंडुलकरला देण्यात आला. आम्ही त्याचं स्वागतच केलं. तेंडुलकर खूप मोठा प्लेअर आहे म्हणून आम्ही त्याचं स्वागतच करू. पण तेंडुलकर ब्राह्मण आहे, इथून पुढचा तुमचा प्रश्न असा येणार आहे, तेंडुलकर ब्राह्मण आहे म्हणून विरोध आहे का? आमचा विरोध अजिबात नाही. तेंडुलकर भारतरत्नच्या लायक तुम्हाला वाटत असेल आणि आम्ही त्याला कुठेही विरोध केलेला नाही, कारण तेंडुलकरनी काम तेवढं BCCI करता किंवा इंडिया करता केलेलं होतं. त्याच्यामुळं आम्ही तेंडुलकरच्या भारतरत्नाला कुठलाही विरोध केला नाही. पण बाबा पुरंदरेला विरोध का? एवढ्या वेळेला महाराष्ट्र भूषण पुरस्काराची यादी निघाली. तुम्ही फक्त मी तुमच्या अभ्यासाकरता एक विषय मी तुम्हाला या निमित्तानं देतो का ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण कोण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते कोण कोण, एक याची यादी तुम्ही देखील केली पाहिजे, अशी आमची तुम्हाला विनंती आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून. यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला, शिव इतिहासाचा विचार करताना, संभाजी महाराजांचा इतिहास आपण वाचन करताना आम्ही प्रति इतिहासाचं पुनर्लिखनाचं काम आम्हाला हातात घ्यावं लागलं.
याचं कारण काय? का आमच्या इतिहासात कोणीतरी काळ्या पेनाच्या शाईनं इतिहास काळा करण्याचं काम निश्चितपणे केलं. या बहुजन समाजातल्या तरुणांना लिहिण्याचं, वाचण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य या संविधानानं दिलं. त्या संविधानाच्या सन्मानामुळे आम्ही तुमच्या स्टुडिओमध्ये येऊ सुद्धा शकलो नसतो. मी इतका दहशतवाद, एकेकाळी सांस्कृतिक दहशतवाद या लोकांचा होता आणि तो आत्ता देखील आहे, पण तो सुप्त पद्धतीने आहे. आम्ही ब्राह्मण्यवाद या वादात आता जात नाही, जाणीवपूर्वक. कारण जाणीवपूर्वक काय झालं की संभाजी ब्रिगेडला आमचा शत्रू माहीत असतं. आम्हाला आमचा शत्रू माहीत होता, मित्र माहीत होता. साळुंखेंचं पुस्तक देखील त्यामध्ये सुंदर आहे, शत्रू मित्रांची ओळख म्हणून. आम्ही हे सगळं मांडत असताना एक वर्ग फक्त आणि फक्त रेशीम बागेतून आमच्या विरोधात काम करण्यासाठी दिलेला होता की ही लोक देवाला मानत नाहीत, ही लोक धर्माला मानत नाही. अरे आम्ही हिंदूच आहोत, आम्ही हिंदूच आहोत, आम्ही कुठलंही धर्मांतरण केलेलं नाही. आणि इथला बहुजन समाज याला कोणत्या एका विशिष्ट संघटनेचं सर्टिफिकेट, आम्ही हिंदू असल्याचं सर्टिफिकेटची आम्हाला देखील गरज नाही. आम्ही भागवत धर्म मानणारी लोक आहोत, आम्ही वारकरी धर्म मानणारे लोक आहोत. ज्यांनी कोणी शिवधर्म गाथा वाचली नाही तीच लोक आमच्यावर अशा पद्धतीची टीका करत असतात. समाजामध्ये पसरत असलेला गैरसमज आज तुमच्या या सखोल चर्चेमुळे निष्पन्न झालं की संभाजी ब्रिगेड हे कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नाही, तर ज्या काही विकृती आहेत त्या विकृतींचा विरोध करतं. द्वेष करणं आणि विरोध करणं वेगळं आहे. एक छोटासा आणखी प्रश्न आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता नाताळ साजरा होणार आहे. आजपासून शाळेला सुट्ट्या दिलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसाच्या महाराष्ट्रामध्ये, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जिथे गुढीपाडवा साजरा होतो, जिथे दिवाळी साजरी होते, दसरा साजरा होतो, त्या ठिकाणी नाताळ सणानिमित्त दिवाळीच्या सुट्ट्या कमी केल्या आणि आता नाताळच्या सुट्ट्या दिलेल्या आहेत. आज जागोजागी तुम्हाला तर बऱ्याच ठिकाणी पेपरला वगैरे पाहायला मिळेल, मुलगी पळून गेली, विनयभंग झाला, छेडछाड झाली, कारण लेट नाईट त्यांच्या पार्ट्या असतील. याबद्दल संभाजी ब्रिगेड काही ऍक्शन घेणार आहे का? निश्चित. ज्या ज्या समाजामध्ये ज्या ज्या चुकीच्या घटना घडतील त्याच्या विरोधामध्ये संभाजी ब्रिगेड ताकदीनिशी, आम्ही वरवरचे आमचे आंदोलन नसतात, टेबल वाजवायचं आंदोलन आमचं नसतं, तोडी पाणीचे आंदोलन आमचे नसतात. आम्ही ताकदीनिशी कुठलाही विषय हातात घेतल्यानंतर आम्ही तो हाताळतो. प्रामुख्यानं आपण कदाचित, माझ्या माहितीत नसेल, कदाचित माझ्या मते 1 किंवा 2 दिवसाच्या सुट्ट्या आता जाहीर केलेल्या आहेत. तुम्ही सांगतात त्या पद्धतीने मी ऐकण्यात नाही किंवा वाचण्यात नाही. 2 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत. अच्छा, तरी सुद्धा आपल्या माध्यमांमधून एक आपल्याला आश्वासित करतो की आम्हाला ख्रिसमसच्या नावाने असेल किंवा इतर कुठल्याही सणाच्या नावाने असेल, जिथे कुठे आमचा समाज बिघडताना आम्हाला दिसेल, समाज इन द सेन्स हा बहुजन समाज, या बहुजन समाजाचा आपण समाजाच्या गरज, आपण समाज म्हणजे नेमका कोण समजतो? ज्याला पैशाची गरज आहे, ज्याला विचारांची गरज आहे, ज्याला पुस्तकांची गरज आहे, ज्याला कामाची गरज आहे, ज्याला नोकरीची गरज आहे, ज्याला धंद्याची गरज आहे, हा म्हणजे समाज. याचं कुठेही नुकसान होत असेल तर संभाजी ब्रिगेड 100% त्याच्या विरोधामध्ये काम करेल आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी आमची भूमिका असेल. इथून आधी सुद्धा एक घोषवाक्य आम्ही दिलं होतं, शेतमालाला हमी भाव आणि दारूमुक्त गाव. या विचारधारेवर काम करणारे आम्ही लोक आहोत. त्याच्यामुळे ख्रिसमस येऊ काय, येतील काय, जातील काय, नाताळ येईल काय, जाईल काय, आम्हाला त्याच्याशी कुठलंही घेणं देणं नाही. आमचा तरुण बिघडायला नको, आमचा तरुण चांगल्या तो आमच्याकडे आकर्षित व्हावा हा आमचा हेतू मुळीच नाही. पण तो किमान भारताचा नागरिक म्हणून त्यानं या भारत देशाप्रती प्रेम व्यक्त करून त्यांनी सुंदर नागरिक म्हणून जगावं, त्यांनी त्याच्या आईबापाची सेवा करावी. म्हणूनच तुझं घरच, जसं आज जे आमचे कीर्तनकार आहेत रामपाल महाराज धारकर, ते तुकडोजी महाराजांचे बरेचसे भजनं म्हणतात. अरे तुझं घरच नाही का तीर्थ, कशाला इथं तिथं फिरतं, म्हणजे ते आईबापांचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी म्हटलेला आहे. म्हणून मी आपल्या स्टुडिओचा आभार व्यक्त करतो. तुमच्याकडे जरी काही विषय असतील जे इतर कोणी करत नसतील, भांडवलदारी पक्ष करत नसतील, प्रस्थापित पक्ष करत नसतील, तशा पद्धतीचे आंदोलनं संभाजी ब्रिगेड करेल आणि त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नशील राहील. आमची राजकीय भूमिका प्रत्येकाची गोळाबेरीज वेगळी असते. त्याच्यामुळे संभाजी ब्रिगेड काम जरी सामाजिक करत असलो आम्ही, त्याला राजकारणाचा जोड आहेच. आम्हाला ही राजकारणाची म्हणजे सत्ता कशाला म्हणता, ही एकदा संभाजी ब्रिगेडला कळाली पाहिजे ना.
आमची लोक आजपर्यंत आंदोलनं केली, अनेक आंदोलनांमधून गुन्हे दाखल झाले, केसेस झाल्या. आज कुठंतरी स्थिर स्थावर होऊन एक विचारांचं संघटन कुठेही व्हायबल न होता, कोणाच्याही दावणीला न बांधता आम्ही स्वतंत्र विचारसरणीवर जिजाऊ शिवराय फुले शाहू आंबेडकर ही विचारधारा घेऊन नामदेव ते तुकाराम महाराज ते तुकडोजी महाराज गाडगे महाराजांपर्यंत येणार आहोत. आणि एवढ्या ताकदीनं आम्ही तरुणांमध्ये प्रचार प्रसार करून भविष्य काळामध्ये आम्ही केडर कॅम्प सुद्धा घेणार आहोत. आपल्या स्टुडिओचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद प्रफुल्लजी. तुमची वैचारिक पातळी, तुमचा विचारांचा प्रवाह खूप उज्ज्वल आहे. त्याने समाजाला एक नवीन दिशा मिळणार आहे, तरुणाई प्रेरित होणार आहे. आपल्या कार्याला आमच्या स्टुडिओकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.